गुड मॉर्निंग। आज काय स्पेशल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मी आज काय बनवणार आहे, आता कढई ठेवली आहे, तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये। तर आज मी स्पेशल बनवणार आहे कांदे पोहे। तर त्याच्यासाठी जिरा घेतलं आहे, मोहरी आहे, हळद आहे, साखर घेतलेली आहे, इथे कांदा कापून ठेवला आहे, टमाटर घेतला आहे, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर आणि इथे पोहे ठेवलेत मी, आणि इथे शेंगदाणे ठेवलेत मी। तर आता प्रथम तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे। तेल गरम झाल्याच्या नंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे चांगले। शेंगदाणे थोडे लाल व्हायला द्यायचे। आता शेंगदाणे लाल व्हायला लागले, तापलेल्या तेलात टाकले की कडक होतात शेंगदाणे। आता शेंगदाणे लाल झाले, तर ह्या वेगळ्या पद्धतीचे पोहे आहेत। तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी तडतडली की आता जिरं टाकणार आहे। आता जिरं झालं लाल, तर आता कांदा टमाटर टाकणार आहे। त्याच्यामध्ये मिरची, कढीपत्ता सर्व मिक्स आहे। तर आज काय स्पेशलमध्ये पोहे आहेत माझे। तर कांदा थोडासा भाजायला द्यायचा, थोडा लाल झाला की मग त्याच्यामध्ये पोहे टाकायचे। जास्त कांदा न भाजून घेता थोडासा कुरकुरीत कांदा ठेवायचा। आणि ह्या पोह्याला कोल्हापुरी पोहे म्हणतात। असे 3-4 प्रकारचे पोहे आहेत। कोल्हापुरी पोहे आहे, पोपट पोहे आहे, महाराष्ट्रीयन पोहे आहेत, दाळगा पोहे आहेत, असे 4-5 प्रकारचे पोहे आहेत। तर मी आज कोल्हापूर पोहे बनवत आहे, आणि एक पोपट पोहे पण असतात, आणि एक आपले महाराष्ट्रीयन पोहे आहेत। तर भरपूर प्रकारचे पोहे आहेत, तरी पोहे आहेत। तर आता एक दिवशी मी तरी पोहे पण दाखवणार आहे। तर आज मी कोल्हापूर पोहे बनवत आहे। कोल्हापूर पोहे बनवण्याची पद्धत आहे, म्हणजे पहिला शेंगदाणे टाकायचे, मग त्याला कोल्हापुरी पोहे म्हणतात। तर आता कांदा हळूहळू लाल होत आहे। अजून थोडा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे।